जय शिवराय मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत केवायसी करत असताना बऱ्याच साऱ्या महिला लाभार्थ्यांची केवायसी चुकलेली आहे आणि केवायसी चुकल्यामुळे त्या लाडक्या बहिणींचे हप्ते येणं बंद झालं असा एक समज झालाय किंवा त्यांचे हप्ते कुठेतरी अडवण्यात आलेले आहेत। मग अशा प्रकारे जर केवायसी मध्ये जर चूक झालेली असेल तर पुढे काय, हा एक प्रश्न पडलेला होता। आपण यापूर्वी सुद्धा सांगितलं होतं त्याच्यासाठी तक्रार द्या किंवा जवळच्या महिला व बालविकास विभागाच्या कार्यालयामध्ये भेट द्या। आणि मित्रांनो, आलेल्या अशाच प्रकारच्या या तक्रारी लक्षात घेता अखेर शासनाच्या माध्यमातून काही उपाययोजना करण्यासाठीचे निर्देश देण्यात आलेले आहेत। ज्या महिला लाभार्थ्यांची ई केवायसी करत असताना केवायसी चुकलेली आहे किंवा केवायसी चुकल्यामुळे हप्ते येत नाहीत असं वाटत असेल किंवा अशा प्रकारचा प्रकार झालेला असेल तर अशा महिला लाभार्थ्यांची जी केवायसी करत असताना समजा घरामध्ये कोणी नोकरदार आहे का, होय, घरामध्ये कोणी पेन्शनधारक आहे का, होय, असे जे काही पर्याय निवडलेल्या महिला आहेत यांची पडताळणी करण्याची जबाबदारी आता अंगणवाडी सेविकेवरती देण्यात आलेली आहे। आणि याच्यासाठी शासनाच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना या अंगणवाडी सेविकेच्या माध्यमातून या महिला लाभार्थ्यांची पडताळणी करण्यासाठी जे निर्देश देण्यात आलेले आहेत त्याच्यामुळे फक्त ई केवायसी चुकल्यामुळे लाडक्या बहिणीचे हप्ते बंद होऊ नयेत याच्यासाठीचं आता हे पाऊल उचलण्यात आलेलं आहे। याच्या संदर्भातील जे काही अपडेट येतील ते अपडेट आपण वेळोवेळी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेटसह। धन्यवाद।